नमस्कार. विकसित भारत स्कूल इनोव्हेशन मॅरेथॉन 2025 अंतर्गत आपल्या विद्यालयाचं आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन कसं करायचं याबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत. प्रथमतः आपला UDIS कोड टाका. UDIS कोड टाकल्यानंतर प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारे रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल. स्कूल टीचर रजिस्ट्रेशन करायचं आहे. ज्या आपल्या विद्यालयातील एका शिक्षकाचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या टीमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. ऑटो अपडेट आपला संपूर्ण शाळेची माहिती इथे भरायची. आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे माहिती भरत असताना विद्यालयाचा प्रकार भरायचा आहे. अशा प्रकारे आपले विद्यालय गव्हर्नमेंट स्कूल आहे, PM श्री स्कूल आहे, केंद्रीय विद्यालय आहे, तशा प्रकारे सिलेक्ट करा. स्टेट बोर्ड वगैरे गव्हर्नमेंट बोर्ड प्रायव्हेट स्कूल आपलं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर पुढे जाऊया. पुढे गेल्यानंतर स्कूल कोणतं बोर्ड आहे, स्टेट बोर्ड वगैरे सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर आपल्या स्कूलचा ॲड्रेस पूर्ण सिलेक्ट करायचा आहे. ॲड्रेस टाईप झाल्यानंतर प्रोसीड या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. प्रोसीड या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या विद्यालयाची संपूर्ण आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे माहिती येणार आहेत. आपल्या विद्यालयाचं नाव, आपल्या विद्यालयाचं UDIS कोड वगैरे सर्व, आणि त्यानंतर आपल्या विद्यालयाचे प्रमुख जे आहेत त्यांचं नाव टाकायचं आहे. आणि त्यानंतर प्रथमतः आधी विद्यालयाचं ज्या शिक्षकाची आपण नोंदणी करत आहोत त्या शिक्षकाचे पूर्ण नाव टाकायचे. कारण इनोव्हेशन मॅरेथॉन अंतर्गत एक शिक्षकाचं रजिस्ट्रेशन करायचं विद्यालयाचं. त्यानंतर आपल्या विद्यालयांच्या विद्यार्थ्यांच्या टीमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. विद्यार्थ्यांच्या टीम म्हणजे एक प्रकारचा आपला समूह तयार करायचा आहे. या अंतर्गत सहभाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची नोंद करायची. शिक्षकाची सर्व माहिती भरायची. शिक्षकाचा मोबाईल नंबर, ईमेल ID, आणि जो ईमेल ID असेल तो इनबिल्ट पासवर्ड सर्वांना सूचना आहेत. आपण जो ईमेल ID टाकणार आहात त्याखालीच इनबिल्ट पासवर्ड तयार होणार आहे. आणि आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला सेंड OTP या बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हॉट्सअप नंबर वगैरे आहे तो पण सिलेक्ट करायचा. सेम व्हॉट्सअप नंबर असेल तर सिलेक्ट करा. सेंड OTP बटनवरती क्लिक करा. त्यानंतर आपल्या ईमेल ID वरती आपल्याला OTP येणार आहे. आय रिपीट, ईमेल ID वरती OTP येणार आहेत. ईमेलवरती आपण गेल्यानंतर ईमेल आपला चेक करायचा, OTP टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर OTP व्हेरिफिकेशन झाल्यानंतर OTP व्हेरिफिकेशन करा. OTP व्हेरिफिकेशन केल्यानंतर व्हेरीफाय माय अकाउंट यावरती बटनवरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर व्हेरिफिकेशन झाल्यानंतर प्रोसेससाठी थोडा वेळ घेणार आहेत. आणि आपल्यासमोर अशा प्रकारची स्क्रीन आहे. कॉंग्रॅच्युलेशन, यू हॅव सक्सेसफुली रजिस्टर्ड फॉर सिम 2025. या अंतर्गत टीचर लॉगिन ID आणि पासवर्ड आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत. अशा प्रकारे आपल्या विद्यालयाचं आपल्या सर्वांना रजिस्ट्रेशन करून ठेवायचं आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचा चॅनल द सोल्युशन गुरुजीला सबस्क्राईब करा, शेअर करा.